नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकनं आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी आज आनंदाची बातमी दिली आहे। बँकेनं आपल्या MCLR म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट यामध्ये कपात केली असून यामुळे होम लोन, कार लोन आणि वैयक्तिक लोन घेणाऱ्यांच्या EMI वरती आता थेट परिणाम होणार आहे। HDFC बँकेनं सर्व कालावधीच्या कर्ज दरांमध्ये 0.10% कपात केलेली आहे। नवीन दर हे 7 जून 2025 पासून लागू करण्यात आलेले आहेत। MCLR हा दर बँकेकडनं दिला जाणाऱ्या लोनसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण हाच आधार मानून बँका ग्राहकांचा व्याजदर ठरवू शकतात। MCLR मध्ये कपात झाल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कर्जावरती होणाऱ्या मासिक हप्त्यांमध्ये थेट बचत होणार आहे। विशेषतः फ्लोटिंग रेटवरील कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे। यामुळे नवीन लोन घेणाऱ्यांना देखील सध्याच्या तुलनेमध्ये स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध होईल। जेव्हा बँक आपला MCLR वाढवते किंवा कमी करते, तेव्हा त्याचा थेट परिणाम हा कर्जाच्या EMI वरती होत असतो। जर MCLR वाढला तर EMI वाढतो आणि MCLR कमी केला तर EMI देखील घटतो, आणि म्हणूनच अगदी घर घेणाऱ्यांपासून ते व्यवसाय सुरू करणाऱ्यांपर्यंत MCLR मधील हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरतो। बँक MCLR ठरवताना अनेक आर्थिक घटकांचा विचार करते। या घटकांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो। त्यामध्ये RBI कडनं ठरवला जाणारा रेपो रेट असतो आणि बँकेच्या ठेवीवरील व्याजदर, त्यानंतर CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो याची देखील किंमत पकडली जाते आणि बँकेचे अंतर्गत ऑपरेशनल खर्च हे देखील त्यामध्ये पकडले जातात। जेव्हा RBI रेपो रेटमध्ये कपात करते तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम MCLR वरती होतो आणि परिणामी कर्ज स्वस्त होतं। परंतु जर रेपो रेट वाढवला गेला तर बँकांना त्यांच्या कर्ज दरांमध्ये वाढ मात्र करावी लागते। तर ज्यांनी फ्लोटिंग व्याज दरावरती कर्ज घेतलंय त्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे। त्यानंतर नवीन घर, कार किंवा वैयक्तिक कर्ज जे घेऊ इच्छितात त्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। EMI मध्ये सुद्धा थोडासा बदल ज्यांच्यासाठी मोठा फरक करू शकतो। त्यानंतर MCLR मध्ये कपात ही एक चांगली संधी आहे EMI मध्ये बचत करण्यासाठी, आणि नवीन कर्ज घेणाऱ्यांचा जो विचार करतायत तर त्या ग्राहकांसाठी हीच अत्यंत योग्य वेळ आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं HDFC बँकेने देखील आता RBIनं रेपो रेट घटवल्यानंतर 2च दिवसामध्ये स्वतःचे व्याजदर देखील स्वतःहून कमी केलेले आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।